सामाजिक कार्यकर्त्या सौ माधुरी तानाजी वाडकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। हातकणंगले तालुक्यातील येळगुड येथील सौ माधुरी तानाजी वाडकर यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। सौ वाडकर यांनी आपल्या जीवनातील समाजसेवेचे महत्त्व कसे वाढत गेले आणि त्याला पती तानाजी वाडकर यांनी मोलाची साथ दिली। निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे, सचिव संगीता रुग्गे, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद उपस्थित होते। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ माधुरी वाडकर यांनी सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनीश शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव? माझे नाव माधुरी तानाजी वाडकर, राहणार येळगुड। आता मी सध्या हातकणंगले तालुका महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम बघते, तसंच पंचायत राज ग्राम विकासचं पण उपाध्यक्ष म्हणून काम बघते हातकणंगले। माझं आता तुम्हाला बालपण सांगायचं म्हटलं तर तसं बघायला गेलं तर चांगलं सदन कुटुंबामध्ये झालंय, पण माझं खेड्यात राहायला गेल्यावर लग्न लवकर झालं। शिक्षण माझं 10वी पर्यंत, लग्नाच्या वेळेला 10वी पर्यंत झालं होतं। सासरे इथं आल्यानंतर आमच्या घरातून महिलांनी बाहेर पडायचं नाही असं सासऱ्यांचा आमचा रोल होता। तरी पण मी माझं चोरून संध्याकाळी अभ्यास करून माझं शिक्षण मी MA फर्स्ट इयर पर्यंत पूर्ण केलं। नंतर मग असंच घरातून जसं म्हणजे सपोर्ट मला सासऱ्यांचा मिळाला नाही, माझ्या नवऱ्याचा आणि नंतर माझ्या मुलाचा, तिघांचा मला भरपूर सपोर्ट मिळाला आणि ह्यातूनच मी बाहेर पडले घरातून। ह्यातून हळूहळू कार्य करत करत आतापर्यंत इथं पहिला माझं कार्य सुरू झालं ते पोलीस बॉईज असोसिएशन मधून सुरुवात माझी तिथून झाली। मग सामाजिक कार्य काय असतं आणि कसं करायचं असतं तिथूनच समजत गेलं मला। आता मी बऱ्यापैकी महिलांसाठी काम चालू असतं माझं। काही योजनावरून ज्या आपल्या सरकारी योजना चालू होतात, म्हणजे आपल्या आता लाडकी बहीण असू दे, मातृवंदना असू दे, वृद्धापंच असू दे, पेन्शन असू दे, निराधार असू दे, ह्या पेन्शन सगळ्या म्हणजे ज्या योजना आहेत त्या महिलांच्या बरोबर मी पोहोचवते, त्यांना डॉक्युमेंट पूर्ण करून त्या योजनाचा लाभ घ्यायसाठी भाग पाडते आणि ज्याला काही प्रॉब्लेम येत असेल तिथं मी स्वतः जाऊन त्यांची मदत करते। बाकी आज पोलीस ऑफ इंडिया, पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हा आदर्श महिला पुरस्कार राबवत आहे। आज आपल्याला आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपलं थोडक्यात मत व्यक्त करा। आज मला पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन तर्फे जो मला सामाजिक सेविका म्हणून जो आदर्श सामाजिक सेविका जो पुरस्कार मिळालाय ते मला आता शब्दात पण सांगता येत नाहीये की इतके आनंदी आहे त्याच्यासाठी। कारण हा पुरस्कार प्राप्त झाला तो झालाच आणि माझ्या महिलांच्या मध्ये जो मिळाला त्यामुळे कसं इतकं छान वाटतं की माझं आदर्श घेऊन माझ्या बाकीच्या महिला पण सामाजिक सेवेमध्ये उतराव्या आणि त्याने असा प्रयत्न करून माझ्याहीपेक्षा चांगले चांगले पुरस्कार ग्रहण करावा असं मला इतकं आज तरी मला इतका आनंद झालाय की माझ्या महिला वर्ग आहे त्यांच्या समोर जे मला तुमचं निवडीचं पत्र दिलं ना ते मला इतकी म्हणजे मला आता शब्दच नाही आहेत त्याच्याबद्दल बोलायला, म्हणजे कुठल्या शब्दात सांगायचं हेच मला सुचत नाही। आणि महिलांचा जो आनंद म्हणजे मला पुरस्कार मिळाला पण त्या स्वतःला पुरस्कार मिळाल्यासारखे इतक्या आनंदित उत्साहित होत्या महिला, ते बघून तरी मला इतकं छान वाटलं की बोलण्याच्या पलीकडेच आहे। त्यामुळे मी वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र असोसिएशनची खूप खूप आभारी आहे। यासाठी माझी निवड केला यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे। थँक्यू। वेलकम।